राज्यात सर्व महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्यावरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध व्हायची शक्यता आहे। राज्यातल्या छोट्या महापालिका सुद्धा आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे। राज्य शहरी प्रशासन सेवा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नगरविकास खातं आग्रही आहे। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या आग्रहामुळे आता नव्या वादाला सुरुवात व्हायची शक्यता आहे। 4.5 लाख लोकसंख्या आणि 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांना सनदी अधिकारी देता येणार आहे। इतर महापालिकांमध्ये मुख्याधिकारी नियुक्त करण्याबाबत कायदेशीर सुधारणा करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला आदेश दिले आहेत। आणि याच गोष्टीमुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये शीतयुद्ध होऊ शकतं। असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा, कमिशनरच्या जागा या आयएएस करता आरक्षित आहेत, आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहेत, त्या ठिकाणी जर आपण आयएएस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या आयएएसच्या जागा कमी का करण्यात येऊ नये, कारण ज्या आयएएस करता नोटिफाईड जागा आहेत तिथे तुम्ही आयएएस देत नाही तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी आयएएसच दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार। नाही रे बाबा, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं? तुम्ही काही बातमी कुठली दिसली नाही की कुठली तरी बातमी काढतात की पुन्हा दाखवत बसतात। ऐक ना, मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही। प्रश्न तरी जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो, त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे। मी अनेक वेळा सांगितलेलं आहे। काल स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब उपराष्ट्रपती पदांच्या शपथविधीसाठी देखील गेले होते। त्याच्यामुळे देवेंद्रजींनी एखादा जर नगरविकासाचा निर्णय घेतला तर ते शिंदे साहेबांची चर्चा करून घेतात। आता ती चर्चा करत असताना आम्हाला सगळ्यांना सांगावं किंवा तुम्हाला सांगावं असं काय त्यांच्यावर बंधन असू नये। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेही वाद नाही। तुमच्याकडे जी काही बातमी पोचवली जाते ही विरोधकांकडून पोचवली जाते, कारण त्यांना हे बघवत नाही की सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे।